नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर नितीन जाधव. आज आपण मानवी हक्क आयोग या प्रश्नाचा आढावा घेणार आहोत. भारतात राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय मानवी हक्क आयोग मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी कार्यरत आहे. तर राज्य पातळीवर मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी राज्य मानवी हक्क आयोग कार्यरत आहेत. या दोन घटकांचा अभ्यास आजच्या आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. व्यक्तीच्या जीवनामध्ये मानवी हक्कांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. व्यक्तीला आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साध्य करण्यासाठी हक्कांची अत्यंत गरज असते. मनुष्य हा सामाजिक प्राणी असल्याने त्याचा विकास समाजातच शक्य आहे आणि अशा या समाजामध्ये मानवाला हक्कांशिवाय जगणे कठीण आहे. पूर्वीच्या कालखंडामध्ये हक्कांच्या बाबतीमध्ये आवश्यक तेवढी जागृती नव्हती. तसेच हक्कांच्या बाबतीत समाज जागरूक नव्हता. कालांतराने विविध विचारवंतांनी नैसर्गिक हक्कांची मांडणी करण्यास सुरुवात केली आणि मग हक्कांची संकल्पना लोकांना समजण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये हक्कांच्या बाबतीत एक जागरूकता, एक नवीन वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झाली. दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात मानवी हक्कांचा प्रश्न एक संवेदनशील बाब म्हणून समोर आला. जगात मानवी समूहामध्ये विविध धर्म, जाती, भाषा, वंश, स्त्री-पुरुष असे विविध घटक एकत्र राहतात आणि या विविध घटकांमध्ये अनेक बाबींच्या आधारे विषमता निर्मिती होऊ शकते आणि अशा प्रकारची विषमता ही अन्यायकारक स्वरूपाची ठरते आणि म्हणून अशा घटकांना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडानंतर जी आंतरराष्ट्रीय पातळीवर जी संघटना निर्माण झाली, या संघटना म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेने हक्कांसाठी प्रयत्न सुरू केले. भारतात स्वातंत्र्यानंतर भारतीय घटना निर्मात्यांनी भारताच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्कांचा समावेश केला. मात्र मूलभूत हक्कांचा भारतीय राज्यघटनेत समावेश करून अनेक दशके उलटून गेली तरी ही हक्क भारतीय जनतेत रुजण्यासाठी त्यास खूप कालखंड लागला. तसेच अजूनही भारतातील हक्कांची परिस्थिती संवेदनशील स्वरूपाचीच असलेली दिसून येते. वारंवार मानवी हक्काचं हनन होताना दिसून येतं. मानवी हक्कांवर गदा येताना वारंवार दिसून येते आणि याच संदर्भाने आज आपण या हक्कांचं हनन होऊ नये यासाठी 1993च्या मानवी हक्क अधिनियमानुसार राष्ट्रीय स्तरावर जो राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आणि राज्य पातळीवर जे राज्य मानवी हक्क आयोग निर्माण करण्यात आले, त्या 1993च्या अधिनियमानुसार या दोन आयोगांचा रचना आणि अधिकार कार्य याचा आढावा आज आपण या तासामध्ये घेणार आहोत. राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, ज्याला आपण इंग्लिशमध्ये नॅशनल ह्युमन राईट कमिशन असं संबोधतो, हा राष्ट्रीय पातळीवरील मानवी हक्कांच्या प्रश्नासाठी कार्य करणारा भारतातील अत्यंत महत्त्वाचा असा आयोग आहे. मानवी हक्क आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि इतर 7 सदस्य असतील अशी तरतूद करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचा जो अध्यक्ष आहे हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावरील व्यक्ती या मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्ष म्हणून नियुक्त होऊ शकते. राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करू शकतात. या अध्यक्षांबरोबरच त्यांच्याबरोबर इतर 7 सदस्य असतात. या 7 सदस्यांमध्ये 4 जे सदस्य आहेत ते राष्ट्रपतींद्वारे नियुक्त आणि इतर जे 3 सदस्य आहेत ते विविध जे आयोग आहेत, जसे की अल्पसंख्याक आयोग, अनुसूचित जाती जमाती आयोग, महिला आयोग, या आयोगांचे अध्यक्ष हे या राष्ट्रीय महिला हक्क आयोगावर पदसिद्ध सदस्य म्हणून असतात. आता ह्या एकूण 7 सदस्यांमध्ये पहिला जो सदस्य आहे तो सदस्य सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर काम केलेला एक सदस्य या आयोगावर असेल. दुसरा उच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर काम केलेला किंवा पद धारण केलेला एक न्यायाधीश
हा या आयोगाचा दुसरा सदस्य असेल. ह्या 2 सदस्यांबरोबरच इतर जे 2 सदस्य असतील ते मानवी हक्कासंबंधीचे ज्ञान असलेले तसेच त्या मानवी हक्कांमधील अनुभव असलेल्या व्यक्तींमधून राष्ट्रपती नियुक्त करतील. असे एकूण 4 सदस्य राष्ट्रपतींद्वारे या मानवी हक्क आयोगाच्या वर नियुक्त केले जातील. तसेच अल्पसंख्याक आयोग, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे जे अध्यक्ष आहेत ते या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगावर पदसिद्ध सदस्य म्हणून राष्ट्रपतींद्वारे नियुक्त केले जातात. जरी ही सगळी नियुक्तीची प्रक्रिया राष्ट्रपतींच्या नावे केली जात असली, म्हणजे राष्ट्रपतींद्वारे ह्या आयोगावर ह्या 7 सदस्य आणि अध्यक्षांची नियुक्तीची शिफारस केली जात असली, तरीही ही नेमणूक एका समितीद्वारे करण्यात येते. आता ह्या समितीचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात आणि त्या समितीत इतर जे सदस्य असतात, म्हणजे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे जे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक केली जाते, यांच्या निवडीसाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक समिती गठीत केली जाते. या समितीमध्ये लोकसभेचे सभापती, भारताचे गृहमंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेता, राज्यसभेतील विरोधी पक्षनेता, राज्यसभेतील उपसभापती अशा या विविध पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात येते आणि ही समिती राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची शिफारस करते आणि या शिफारशीवरून राष्ट्रपती या सर्वांची नियुक्ती करतात. आता ह्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचा अध्यक्ष आणि सदस्य यांचा जो कालावधी आहे तो कालावधी आपण जाणून घेऊया. मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कालावधी हा 5 वर्षांचा असतो. सदस्यांची पुन्हा नेमणूक करता येते, म्हणजे मानवी हक्क आयोगावर जे सदस्य म्हणून काम करतात त्यांची पुन्हा नेमणूक करता येते, पण अध्यक्षांची मात्र या आयोगावर पुन्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करता येत नाही. जरी 5 वर्षाची हा कालखंड त्यांचा नेमणुकीचा करण्यात आलेला असला तरी कोणताही सदस्य वयाच्या 70 वर्षापर्यंत पदावर राहू शकतो. तसेच नियुक्तीनंतर सरकारच्या कोणत्याही पदावर नियुक्तीनंतर किंवा त्याच्या रिटायरमेंट नंतर सरकारच्या कोणत्याही पदावर आर्थिक लाभाचं जे पद आहे त्या पदावर त्याला काम करता येणार नाही. या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या सदस्यांना किंवा अध्यक्षांना त्यांच्या पदावरून पदच्युत करण्याची जी तरतूद आहे किंवा सदस्यांना त्यांच्या पदावरून दूर करण्याची जी पद्धती आहे ती म्हणजे मानवी हक्क आयोगाच्या सदस्यांना राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या सल्ल्याने पदावरून दूर करू शकतात. पण त्यांना त्यांच्या पदावरून पदच्युत करण्यासाठी राष्ट्रपती आपल्या भारताचे जे सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांच्या सल्ल्याने राष्ट्रपती या सदस्यांना आणि अध्यक्षांना पदावरून दूर करू शकतात. अध्यक्ष किंवा सदस्याला पदावरून दूर करण्यासाठी एक विशिष्ट अशी कारणं आवश्यक असतात. कारण राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या सदस्यांना त्यांच्या अध्यक्षांना पदावरून जर दूर करायचं असेल तर काही आवश्यक कारणे त्यासाठी आवश्यक. या कारणांमध्ये जे सदस्य किंवा अध्यक्ष असतील हे त्यांच्या पदावर असताना पदाच्या कर्तव्याबाहेरील कोणत्याही पगारी नोकरीत जर असतील तर त्यांना त्यांच्या पदावरून पदच्युत करता येतील, किंवा अशा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे सदस्यांचे नैतिक अधपतन झाल्यास किंवा त्यांना एखाद्या अपराधासाठी दोषी ठरवल्यास त्यांना त्यांच्या पदावरून पदच्युत करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. तसेच एखादी विफल मनाची सदस्य किंवा एखादी मानसिकदृष्ट्या सक्षम नसलेली व्यक्ती, मनाचा किंवा शरीराचा समतोल ढळल्यास अशा व्यक्तीला पदच्युत करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या सल्ल्याने हा अधिकार पदच्युतीचा अधिकार आहे. आता राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे जे कार्य आणि अधिकार आहेत या कार्य आणि अधिकारांचा आपण आढावा घेऊ. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे देशातील जनतेच्या मानवी हक्कांचे संरक्षण करणे या मानवी हक्क आयोगाचे अत्यंत महत्त्वाचे असे कार्य आहे. मानवी हक्कांच्या संरक्षण व संवर्धनासाठी आवश्यक ते सर्व कार्य करण्याची जबाबदारी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची असते. मानवी हक्कांच्या संरक्षणाबाबत कार्य करणाऱ्या ज्या बिगर सरकारी संघटना आहेत किंवा संस्था आहेत यांचे जे मानवी हक्क संरक्षणाचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याचे कार्य हा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग करत असतो. तसेच प्रसार माध्यमांद्वारे मानवी हक्कांचे संरक्षण करणे,
म्हणजेच प्रसार माध्यमांवर मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी वेगवेगळ्या जाहिरातींच्या माध्यमातून तसेच जागृती करण्याच्या दृष्टिकोनातून प्रसार माध्यमांद्वारे मानवी हक्कांचं संरक्षण करण्याचा प्रयत्न या मानवी हक्क आयोगाद्वारे करण्यात येतो। तसेच प्रसार माध्यमांच्या द्वारे मानवी हक्कांच्या बाबतीत जागरूकता वाढावी यासाठी प्रचार प्रसार व्हावा। तसेच प्रचार प्रसार होण्यासाठी या जागरूकताबाबत प्रचार प्रसार होण्यासाठी विविध चर्चासत्रे आयोजित करणे तसेच काही प्रकाशने मासिके प्रकाशित करणे ही कामे देखील राष्ट्रीय मानवी हक्क आयोग करतो। मानवी हक्कांच्या संरक्षणाबाबत कार्य करणाऱ्या इतर सर्वच संस्थांना प्रोत्साहन देण्याचे काम देखील हा राष्ट्रीय आयोग करतो, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग करतो। त्याच पद्धतीने मानवी हक्कांच्या कार्य आणि अधिकारांमध्ये सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे मानवी हक्कांच्या बाबतीतले जे संशोधन ग्रंथ आहेत तसेच आंतरराष्ट्रीय कागदपत्रे आहेत, या कागदपत्रांचे अध्ययन करून त्यांच्या अंमलबजावणीसाठी सूचना देणे, म्हणजे काही महत्त्वाचं मानवी हक्कांच्या बाबतीतलं काही संशोधन असेल, आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही जसे की आंतरराष्ट्रीय युनोच्या सनदीमधील काही तरतुदी ज्या हक्कांच्या संरक्षणासाठी उपयुक्त ठरतात, अशा सर्व बाबींचं अध्ययन करून त्यांची प्रभावी अंमलबजावणीसाठी हा राष्ट्रीय आयोग सूचना करतो। मानवी हक्कांचं संरक्षण करण्यासाठी भारताच्या राज्यघटनेमधील ज्या तरतुदी आहेत, जसे की भारताच्या राज्यघटनेच्या कलम 32 मध्ये भारताच्या राज्यघटनेत जे मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, या विविध हक्कांच्या संरक्षणासाठी कलम 32 मध्ये राज्यघटनेच्या कलम 32 मध्ये काही अध्यादेश देण्यात आलेले आहेत। या अध्यादेश म्हणजे बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, उत्प्रेक्षण, अधिकारपुच्छा या अध्यादेशांद्वारे म्हणजेच भारतीय राज्यघटनेत ज्या तरतुदी करण्यात आल्या हक्कांच्या संरक्षणासाठी, या तरतुदींचा आढावा घेऊन त्यांचा परिणामकारक त्या तरतुदी राबवण्यासाठी हा आयोग उपाययोजना करत असतो। म्हणजेच राज्यघटनेतील हक्कांच्या संरक्षणासाठी राज्यघटनेतील ज्या तरतुदी आहेत, या तरतुदी परिणामकारकपणे राबवल्या जाव्यात, त्या परिणामकारकपणे समाजामध्ये रुजाव्यात, यासाठी हा आयोग प्रयत्न करतो। मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबतच्या ज्या तक्रारी येतील, या तक्रारीबाबत देखील राष्ट्रीय स्तरावरील हा मानवी हक्क आयोग या तक्रारींची चौकशी करण्याचं काम देखील करतो। अशा पद्धतीनं राष्ट्रीय स्तरावर हक्कांच्या रक्षणासाठी राष्ट्रीय मानवी हक्क आयोग अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका पार पाडतो। आता जो राज्य पातळीवरील मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी दुसरा जो आयोग आहे तो म्हणजे राज्य मानवी हक्क आयोग। या आयोगाचा आपण आढावा घेऊया। राज्य मानवी हक्क आयोग राज्य पातळीवर हक्कांच्या संरक्षणासाठी मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 नुसार राज्यात राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे। 1993 साली जो मानवी हक्क अधिनियम आहे, या अधिनियमातील तरतुदीनुसार राज्यांमध्ये राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापनेबाबत तरतुदी करण्यात आल्या। या आयोगात मानवी हक्क राज्य मानवी हक्क आयोग जो आहे, या आयोगात देखील एक अध्यक्ष आणि इतर 4 आयोगाचे सदस्य असतील अशी तरतूद करण्यात आली। अध्यक्ष हा उच्च न्यायालयाचा निवृत्त न्यायाधीश असतो। तसेच इतर सदस्यांमध्ये उच्च न्यायालयात पदावर असेल किंवा निवृत्त न्यायाधीश असेल असा एक सदस्य असेल। त्याचबरोबर एक सदस्य हा राज्यातील जिल्हा न्यायाधीश पदावर किंवा निवृत्त न्यायाधीश असेल। तसेच इतर 2 सदस्य हे मानवी हक्कांसंबंधी ज्ञान असणारे किंवा त्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती असतील। यांची नियुक्ती जी आहे, राज्य मानवी हक्क आयोगाच्या सदस्य आणि अध्यक्षांची नियुक्ती जी आहे ती राज्यपालांच्या स्वतःच्या सहीने नियुक्ती केली जाते। परंतु राज्यपाल जरी नियुक्त करत असले तरी या राज्य मानवी हक्क आयोगावर जे सदस्य किंवा अध्यक्ष असतील यांची नियुक्ती एका समितीमार्फत
केली जाते आणि समितीच्या शिफारशी राज्यपाल लागू करतात. या राज्य मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची निवड करणारी जी समिती आहे ती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असते आणि या समितीमध्ये विधिमंडळाचे अध्यक्ष, राज्यगृहमंत्री, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आदी सदस्य आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती राज्य मानवी हक्क आयोगाच्या सदस्यांची नियुक्तीसाठी शिफारस करतात आणि राज्यपाल ही शिफारस लागू करतात आणि म्हणून राज्यपाल या सर्व सदस्य आणि अध्यक्षांची नियुक्ती करत असतात. राज्य मानवी हक्क आयोगाच्या सदस्यांचा कालावधी हा देखील 5 वर्षांचाच आहे किंवा ते वयाच्या 70 वर्षापर्यंत आपल्या पदावर राहू शकतात. राज्य तसेच या जो कालावधी आहे हा कालावधी 5 वर्षाचा निश्चित करण्यात आलेला आहे, परंतु किंवा म्हणजेच त्याला और 70 वर्षापर्यंत ते आपल्या पदावर काम पाहू शकतात. राज्य मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांना बडतर्फ करण्याची पद्धती ही राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या पदाधिकाऱ्यांप्रमाणेच आहे. म्हणजेच विशिष्ट जे कारण आहेत, विफलमानाची व्यक्ती किंवा शारीरिक समतोल ढळला किंवा नैतिक अधपतन किंवा अपराधासाठी दोषी ठरवण्यात आल्यास त्यांना पदावरून पदच्युत करण्याचा जो प्रक्रिया आहे ती राबवली जाते. आता ह्या राज्य मानवी हक्क आयोगाची जी कार्य आहेत त्याची चर्चा आपण करू. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाप्रमाणेच राज्य पातळीवरील मानवी हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी राज्य मानवी हक्क आयोगाची असते. प्रामुख्याने राज्यसूची आणि सामूहिक सूचीतील विषयांपुरते ही मानवी हक्कांच्या रक्षणाची जबाबदारी म्हणजे राज्यसूचीतील जे विषय आहेत, सामूहिक सूचीतील जे विषय आहेत या विषयांपुरतेच राज्य मानवी हक्क आयोग हा मानवी हक्कांच्या रक्षणासाठी काम करतो. अशा पद्धतीने आज आपण राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आणि राज्य पातळीवरील राज्य मानवी हक्क आयोग या प्रश्नाचा आढावा घेतला. धन्यवाद.